नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. नुकतेच तुम्ही 12वी पास झालात, करिअर शोधतायत, कुठे करिअर करू. कारण की तुम्ही बघू शकतात आपल्या चॅनलवर 500 प्लस जॉब वॅकन्सीचे व्हिडिओज आहे. मग क्रिप्टोकरन्सीवर आपण व्हिडिओज बनवला आहे, शेअर मार्केटवर बनवले आहे, जॉबवर बनवले आहे, वर्क फ्रॉम होमवर बनवलेले आहे, अनेक फील्डवर जसं की ॲफिलेट मार्केटिंग झाले, यूट्यूबवर करिअर कसं करायचं, इंस्टाग्रामवर कसं करायचं, प्रत्येक क्षेत्रावर मी व्हिडिओ बनवलेले आहे. आणि अनेक जे जॉबचे व्हिडिओ बनवले त्यापैकी अनेकांना जॉब सुद्धा लागले. काही जणांनी 200-300 ठिकाणी अप्लाय करून सुद्धा त्यांना जॉब लागत नाही आहे. सोप्पा फंड आहे. जसं की डायनासोर होते, काळानुसार ते बदलले नाही, त्यामुळे ते नामशेष झाले. जे काळानुसार बदलतात ते टिकून राहतात. ओके, तर असंच आहे. आता जे नवीन स्किल्स येणार आहे, जे करिअर आहे, त्याच्यानुसार तुम्ही जर बदलले तर तुम्हाला जॉबसाठी भटकावं लागणार नाही. इझिली तुम्हाला जॉब मिळणार आहे आणि इतकं चांगलं पॅकेज असणार आहे. 1 कोटींपर्यंतचे पॅकेज आहे. म्हणजे काही काही पॅकेज तर असे 30-40 लाखांचे आहेत, जे इझिली आहे. म्हणजे जसं तुम्ही 12वी नंतर सायन्स करणार आहात 3 वर्ष, मग बीकॉम करणार आहे, कोणी आर्ट्स करणार आहे, कोणी इंजिनिअरिंगला जाणार आहे. तर हे काय झालं, हे जे शिक्षण आहे यांनी डायरेक्ट जॉब मिळत नाही. हे करता करता तुम्हाला काहीतरी स्किल्स लागणार आहेत. अनेक जणांकडे सध्या डिग्री पडलेल्या आहेत पण तरी जॉब लागत नाहीये. तर त्यापेक्षा जर करिअरच करायचं आहे तर अशा ठिकाणी करिअर करा जे की स्किल बेस आहे. स्किल बेसचा याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही ते स्किल शिकतात, ते एज्युकेशन घेतात, त्याच्यानंतर प्रॅक्टिकली लगेच तुम्हाला ते काम मिळतं. सो तुम्हाला जॉबसाठी भटकावं लागत नाही, कटकट होत नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये असं बघितलं जातं, भरपूर जण गव्हर्नमेंटची एक्झाम जी असतात, MPSC UPSCची एक्झामची तयारी करतात. 40 वय झालं आहे तरी त्यांना ते गव्हर्नमेंट एक्झाम पण लागत नाही. वय जास्ती झालं आहे त्यामुळे प्रायव्हेटवाले पण घेत नाही. आणि बिझनेस करायला आता एवढा गॅप पडलेला असतो तर फंड पण नसतो, त्यामुळे त्यांची फार गोची होती आहे. तर अशी तुमच्यासोबत होऊ नये म्हणून टॉप 6 करिअर आयडियाज तुम्हाला सांगतोय. बेस्ट करिअर आयडियाज म्हणजे तुम्ही 12वी झाला असेल किंवा आता ग्रॅज्युएशन झालं असेल तरी हे करिअरमध्ये शिफ्ट करू शकतात. कारण की बाहेरच्या देशामध्ये जे आहे चालू आहे ते 3-4 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये येतं. आणि आता तुम्ही ग्रॅज्युएशन पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही समजा तुमचं बीकॉम झालं आहे, BSc झालं आहे, तुम्ही जॉबला अप्लाय करतात, अरे हे तर आमचं शिक्षणच झालं नाही. तर असं होऊ नये म्हणून आत्ताच तुम्ही ती खबरदारी घेऊन या ठिकाणी जर करिअर करताय तर बेस्ट ऑप्शन आहे. तर कोणते ते 6 करिअर ऑप्शन आहे जे की तुम्हाला थोडक्यामध्ये आपल्या मराठी भाषेत समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, मित्रांसोबत शेअर करा. व्हॅल्युएबल व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचे. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, पहिलं करिअर ऑप्शन आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. सध्या फार मोठ्या प्रमाणात ही रूढ होत चाललेली आहे. बाहेरच्या देशांनी ऑलरेडी याला अप्लाय केलेला आहे. आता इंडियामध्ये सुद्धा जसं की गव्हर्नमेंट ऑफिसेस झाले, स्कूल झाले, कॉलेज झाले, बँका सुद्धा हे करणार आहेत. कारण की काय, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे जर डाटा असतो तो टिकून असतो, तो इरेज केला जाऊ शकत नाही, सिक्युअर आहे, सेफ आहे. त्यामुळे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हे भविष्य आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे करिअर करू शकणार आहात. आणि इथे पॅकेज पण तगडा असतो. इथे मिनिमम म्हणजे 60 लाखांचं वार्षिक तुम्हाला इथे पॅकेज मिळतं इंडियामध्ये. म्हणजे कमीत कमी तुम्ही 1,00,000-2,00,000 रुपये महिना इझिली कमवू शकणार आहात. आणि जर तुम्ही बाहेरच्या देशात हे कोर्सेस करून जातात तर 1 कोटीचं पॅकेज मिळतं, जे की बेस्ट गोष्ट आहे. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी इथे नक्कीच तुम्ही करिअर करू शकता. त्यानंतर दुसरं करिअर ऑप्शन आहे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय झालं, सगळं ऑटोमॅटिक झालेलं आहे. म्हणजे आता तुम्ही काही हॉटेल्स पण बघितले बाहेरच्या देशामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे काही रोबोट येतात, डायरेक्ट त्यांना ती कमांड दिली जाते, ते सर्व वगैरे करतात. त्यामुळे ते जे वेटर आहे त्यांचे पण काम बंद झालेले आहे. काही दिवसानंतर तुम्ही ते बघतात आपल्या इथे भरपूर सारे ते Amazon स्विगीवाले जे डिलिव्हरीवाले घरी येतात, काही दिवसानंतर ते डायरेक्ट रोबोट किंवा ते ड्रोनद्वारेच आपल्या इकडे येणार आहे आणि ते डिलिव्हरी वगैरे करणार आहे. त्यामुळे जे माणसं आहेत त्यांचे काम पूर्णपणे बंद होणार आहे. बाहेरच्या देशामध्ये हे चाललेच आहे. म्हणजे जिथे 100 लोकांची गरज पडायची तिथे 50च लोकांची गरज पडणार आहे. आणि भारतात एवढी सगळी लोकसंख्या आहे त्यामुळे जॉब सुद्धा कमी होऊ शकतात. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे गरजेचं आहे. तुम्ही बघितलं असेल भरपूर सारे युट्यूबर्स आहे, डिजिटल मार्केटर आहे, ऑलरेडी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करतायत. म्हणजे जस्ट ऑटोमॅटिक करून द्यायचं. म्हणजे माझे व्हिडिओज वगैरे आहे, मी आता बनवून ठेवले, AI टाकून दिला तर ऑटोमॅटिक ते SEO वगैरे होऊन जातं. सगळं ऑटोमॅटिक होतं, डोक्याला टेन्शनच राहत नाही. त्याच्यासाठी AI इंजिनियर्स आहे, AI डेव्हलपर्स आहे, यांची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढते. येत्या 3 ते 4 वर्षामध्ये इंडियामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भरपूर साऱ्या वॅकन्सीज असणार आहे. त्यामुळे जर AI तुम्ही शिकून घेतात तर तुमच्यासाठी बेस्ट करिअर ऑप्शन असणार आहे. 10 ते 15 लाखांचं पॅकेज मिळतं. ओके, बाहेरच्या देशामध्ये 50 ते 60 लाखांचं इथे पॅकेज आहे, 1 कोटीपर्यंत जातं.
त्यामुळे जर तुम्ही बाकीचं तर तुम्ही 3 वर्ष देणार, जसं की BCom देताय, तर बी इंजिनिअरिंग वगैरेला देताय, किंवा तेच जर पैसे तुम्ही इथे दिले तर तुम्हाला इथे चांगली अपॉर्च्युनिटी आहे, पेमेंट पण चांगलं आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरी जी करिअर ऑप्शन आहे ते व्हिडिओ प्रोडक्शन आहे. आता सध्या जे क्रिएटर आहेत जगामध्ये 100 बिलियनची इंडस्ट्री आहे आणि काही दिवसानंतर म्हणजे 2027 पर्यंत ती $1 ट्रिलियन इंडस्ट्री होणार आहे. तुम्ही बघितलं असेल जिओ आल्यानंतर प्रत्येक जण व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये उतरलाय. युट्यूब तर व्हिडिओसाठी होतच, पण मग इंस्टाग्राम, शेअरचॅट वगैरे तुम्ही बघितलं ना, नेटफ्लिक्स, त्याच्यानंतर हॉटस्टार वगैरे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ प्रोडक्शन चाललेलं आहे. काही दिवसानंतर शाळांमध्ये सुद्धा व्हिडिओद्वारे शिकवलं जाणार आहे की अशा प्रकारे हा लॉ आहे, तशा प्रकारे ते आहे, कॉलेजेस वगैरे. त्यामुळे काय होतं, इफेक्टिव्हली लगेच समजतं. व्हिडिओ विथ ऑडिओ यामुळे काय होतं, पटकन समजतं आणि तिथे लोकांची जरा रुची जास्त आहे. त्यामुळे व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये, व्हिडिओ म्हणजे काय, व्हिडिओ एडिट करणं नाही, पण ॲडव्हान्स लेवलचं ॲनिमेशन, VFX. तुम्ही बघू शकता KGFचा जो मूवी आहे तो पुण्यातला एक मुलगा आहे, 19 वर्षाचा तो कुलकर्णी आहे, त्यांनी तो एडिट केलेला आहे. आता इंडस्ट्रीमध्ये भरपूर सारे एडिटर पडलेले आहेत जे की भारी भारी फिल्म करतात, पण तरी ते 19 वर्षाच्या मुलाला ते दिलं गेलं का, कारण की त्याच्याकडे ॲडव्हान्स नॉलेज होतं, ॲडव्हान्स एडिटिंग होते. त्यामुळे ते वयाचं काही बंधन नाही आहे. तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही ते जॉब मिळू शकणार आहात. त्यामुळे व्हिडिओ प्रोडक्शन बेस्ट आहे. आता हे नेमका स्किल काय आहे तर याचा ब्लॉग पण बनवला आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून पण हे करू शकणार आहात, सगळी माहिती वाचू शकणार आहात. आता जर तुम्हाला करिअर स्टार्ट करायचं आहे तर तुम्हाला इंटेन्शाला ट्रेनिंगबद्दल माहिती सांगतो, जिथे हिंदी आणि इंग्लिशमध्ये, म्हणजे तुम्हाला इथे लर्न करायचं आहे, प्लस प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण मिळते आहे आणि प्लस तुम्हाला इथे जॉब सुद्धा मिळतो आहे, म्हणजे इंटर्नशिप पण आहे, ते पण तुम्ही करू शकता. त्यांच्या स्क्रीनवर घेऊन तुम्हाला समजून सांगतो. इथे बघू शकतात इंटेन्शाला ट्रेनिंग आहे, इथे कुपन कोड पण आहे, कॉलेज 10 तुम्ही टाकतात तर 55 + 10 म्हणजे 65% तुम्हाला इथे मिळू शकतात. प्लस सुरुवात येईच आहे. याच्यासाठी सांगतोय कारण की अनेक जण प्रश्न करतील, कमेंट करतील की मग आम्ही कुठे करू कोर्सेस, तर तुम्हाला इंग्लिश जमणार नाही, मला माहिती आहे अनेकांना इंग्लिश जमत नाही. तर वेब डेव्हलपमेंट झालं, प्रोग्रामिंग झालं, पायथॉन झालं, इथे तुम्ही करू शकता. प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. प्लस यांचे काही इथे बघा करिअर डेव्हलपमेंट कोर्सेस आहे, इंटर्नशिप जॉब्स आहे, हे तुम्ही करू शकतात. डाटा सायन्स तुम्हाला करायचं आहे तर बघा डेटा सायन्समध्ये पण इथे बघा जॉब अपॉर्च्युनिटीज आहे, म्हणजे तुम्हाला 10,000 महिना शिकता शिकता कमवता पण आहे. लर्न, इंटर्न आणि गेट जॉब, इथे बघा 50,000 रुपये महिन्यापर्यंत तुम्हाला इथे मिळतो. तो इथेही तुम्ही करू शकणार आहात. जस्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, ऑफर पण चालू आहे. आणि समजा जर तुम्हाला छोटीशी ट्रेनिंग घ्यायची आहे, सुरुवात करायची आहे, करिअर स्टार्ट करायचं आहे, तर ते पण तुम्ही करू शकणार. जसं की मी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचं सांगितलं, तर जस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा. इथे बघा ऑफ सुद्धा चालू आहे, 4,500चा फक्त 2,000 रुपयाला मिळतोय. हे हिंदीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. इथे तुम्हाला इंटर्नशिप पण मिळते, जॉब प्रिपरेशन ट्रेनिंग सुद्धा मिळते. सो बेस्ट आहे, नक्कीच तुम्ही करू शकणार आहात. ओके, त्यानंतर मित्रांनो चौथं करिअर ऑप्शन आहे, तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतात, म्हणजे CA होऊ शकतात. भारताची अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात ग्रो होती आहे, लोकसंख्या त्याहीपेक्षा जास्त वाढती आहे आणि जेवढे जास्ती लोक मग तेवढे जास्ती घरं येणार, तेवढे जास्त कार्स येणार. मग कार लोन घ्यायचंय, होम लोन घ्यायचंय, याच्यासाठी ITR बनवणं आलं. त्यामुळे चार्टर्ड म्हणजे जे CA असतात त्याची आपल्याला गरज पडतेच टॅक्सेशनसाठी. त्यामुळे जर तुम्ही प्रोफेशनल याच्यात आहात तर तुमचा बिझनेस जास्त होणार आहे, भरपूर चांगली इन्कम जनरेट तुम्ही करू शकणार आहात. अनेक साऱ्या कंपन्या आहेत, अर्थव्यवस्था वाढती आहे, नवीन नवीन स्टार्टअप येत आहेत, त्यांनाही प्रोफेशनल CA लागत असतात. त्यामुळे इथे पण एक चांगली करिअर अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला कॉमर्स आणि या फायनान्स फील्डमध्ये जायचं असेल तर CA तुम्ही बनू शकतात, चांगली करिअर अपॉर्च्युनिटी आहे. फायनान्स रिलेटेड, बँकिंग रिलेटेड आपण कोर्सेस दिले आहे, 100% फ्री आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, टेलिग्राम चॅनलवर दिले आहे. RBIचे कोर्सेस आहे, फायनान्स रिलेटेड आहे, A to Z फायनान्स कोर्सेस आहे, करून घ्या. नक्कीच तुमचं करिअर बूस्ट होऊ शकतंय, कारण की फुकटात तुम्हाला उपलब्ध करून दिले आहे. इथे जर तुम्ही करिअर करतात तर तुम्ही महिन्याला 80-90 हजार रुपये कमवू शकणार आहात. साधं आहे तुमचं, एवढं क्वालिटी काम नाही आहे, तरी 30-40-50 हजार रुपये तुम्ही कमवू शकतात. त्यानंतर मित्रांनो 5वं करिअर ऑप्शन आहे, तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करू शकणार आहात. हे काम जे आहे, ही जी पोस्ट आहे प्रतिष्ठेची मानली जाते, अनेक लोक करतात. पण तुम्हाला जर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल तर आता तुम्ही 10वी-12वी मध्ये असाल तेव्हाच तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवता की मला जायचं आहे, तेव्हा ऑलरेडी तुमचं वय झालेलं असतं, त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळ कमी मिळतो. मग तयारी करणं यामध्ये तुमचा फार वेळ निघून जातो आणि त्यामुळे तुमचं प्रॉपर करिअर होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असेल, जे की एक चांगलं करिअर ऑप्शन आहे, पण ते आत्ताच ठरवून घ्या, म्हणजे आत्ताच साईड बाय साईड त्याचा अभ्यास चालू करून द्या. म्हणजे तुम्ही एखादी डिग्री घेताय, एखादा स्किल स्कोर करताय, तेव्हाच तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करून द्या. कारण की जागा ज्या असतात त्या बोटावर मोजणारे असतात आणि अप्लाय करणारे भरपूर आहेत.
त्यामुळे जर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, इथे करिअर करायचं आहे, तर आत्ताच ठरवा आणि त्या दृष्टीने अभ्यास करा. इथे पण चांगला पेमेंट आहे, इथे पण चांगलं पॅकेज आहे आणि इथे पण चांगला स्कोप आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो 6वं करिअर ऑप्शन तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही मेडिकल प्रोफेशनल बनू शकता. जबरदस्त करिअर आहे. तुम्ही बघितलं असं लॉकडाऊन लागलं होतं, म्हणजे कोरोना आलं होतं, असे भरपूर सारे व्हायरस कंटिन्यू येत आहे. आपण बघतो इकडे हा व्हायरस निघाला, आता ही नवीन लाट आली आहे, हे आलंय ते आलंय. त्यामुळे भविष्यात सुद्धा असे अनेक गोष्टी घडू शकतात, कारण की आपण निसर्गासोबत भरपूर काही खेळतो आहेत. त्यामुळे जे निसर्गाचं संतुलन आहे ते बिघडतं आहे आणि असे व्हायरसेस वगैरे येत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही मेडिकल प्रोफेशनल बनतायत, कारण की ते पैशांची काही कमी नाही. अशी कोरोनासारखी परिस्थिती आली तर हेल्थसाठी माणूस भरपूर काही खर्च करतो, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं आहे. त्यामुळे जर करिअर करायचं आहे, खूप चांगला पॅकेज पाहिजे असेल तर मेडिकल प्रोफेशनल किंवा मेडिकल फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकतात. तर हे टॉप 6 तुम्हाला एक करिअर ऑप्शन सांगितले. अजून भरपूर सारे आहे. मग तुमचं कॉमर्स झाले तर कॉमर्स नंतर काय करू, 12वी कॉमर्स नंतर, 12वी आर्ट झाले तर त्याच्यानंतर काय करू, सायन्स झाले तर त्याच्यानंतर काय करू, याच्यावर पण जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. त्याच्यावर पण मी तुम्हाला 5 असे ऑप्शन्स देऊन टाकेल. ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला जर ट्रेनिंग करायची आहे त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की ते बघून घ्या, ठरवा. काही अडचण असेल मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, तिथे तुम्हाला मार्गदर्शन करतोय. कमेंट करू शकतात. टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.